पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाने पीएमपीची बस चालवलेली आहे। रस्त्यावर उभी असलेली बस मद्यधुंद तरुणानं चालवली। पोलीस आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। तरुणाला ताब्यातही घेण्यात आलेला आहे। प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आपण ही दृश्य पाहतो, यामध्ये पीएमपीची बस आहे। मद्यधुंद तरुणानं ही बस चालवली। बसमध्ये त्यावेळेला प्रवासी होते का? हा तरुण त्या ठिकाणी चढला कसा? खरं तर हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। नतावाडी आगाराची ही गाडी दिसते। आपण पाहतोय की नतावाडी आगाराची ही गाडी आहे। ही गाडी फर्ग्युसन रस्त्यावरती ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्याच ठिकाणी या गाडीने युटर्न मारला आणि गाडीमध्ये प्रवासी कोणी नव्हते। मद्यधुंद तरुण आहे हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी अटकल्यानंतर गाडी जी आहे ती थेट फर्ग्युसन रस्त्यावरून त्यांना पुढे डेक्कनच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला। मात्र इथे आल्यानंतर मोठा अनर्थ टळला। त्याचं कारण म्हणजे त्याला या टर्नवरती आपण पाहतो की मोठी बस असल्या कारणानं टर्न जो आहे तो करता आला नाही आणि त्यामुळे पोलीस जे आहे ते धावत पळत फर्ग्युसन रस्त्यावरून ते थेट डेक्कनपर्यंत आले। आपली गाडी सुद्धा जी आहे ती खरं तर पीएमपी बसच्या समोर होती। सुरुवातीला असं वाटलं की पीएमपी बसचा ड्रायव्हर असेल, मात्र ज्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं की हा तरुण दारू पिलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय की गाडी थेट आपण पाहतोय की डेक्कनच्या परिसरामध्ये या ठिकाणी डेक्कन कॉर्नरवरती येऊन सिग्नलला थांबली। आपण पाहतोय की डेक्कन कॉर्नर अतिशय रहदारीचा परिसर आहे। पुढेच आपण पाहतोय की डेक्कनचं पीएमपी बस स्टॉप आपल्याला पाहायला मिळते। मात्र पीएमपी बसमध्ये हा तरुण चढलाच कसा काय, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की फर्ग्युसन रस्त्यावरून येणारी ही रहदारी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती असते। जर कदाचित याला ब्रेक लागला नसता किंवा त्यानं लोकांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला असता तर मग मात्र मोठा अनर्थ जो आहे तो घडू शकला असता। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये पीएमपीची बस ही मद्यधुंद तरुणानं या ठिकाणी चालवलेली आहे।